श्रोते हो नमस्कार. मी चंद्रकांत पागे, मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर. स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजचा विषय आहे यश म्हणजे नेमकं काय. नशीब, वेळ, आयुष्य आणि यश या चारही गोष्टी एकमेकांशी खूप कनेक्टेड आहेत. चारही गोष्टींचं प्रत्येकाच्या गरजेनुसार आयुष्यातलं प्राधान्य वेगळं. जे हवंय ते सहजासहजी मिळणं म्हणजे नशीब. हवंय पण त्यासाठी थांबायला लावते ती वेळ. हवं असूनही आणि मिळत असूनही तडजोड करावी लागते ते आयुष्य. हवंय थांबायला लागलं तरी चालेल पण कुठेही तडजोड न करता मिळवायचं असतं ते यश. श्रोते हो, यश कधीही योगायोगाने मिळत नाही. जबरदस्त इच्छाशक्ती, अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी या सगळ्या घटकांच्या बळावर ते खेचून आणावं लागतं. एखाद्याच्या आयुष्यातलं यश हे केवळ परीक्षेतल्या मार्कांवर अवलंबून आहे का? नाही. कारण परीक्षेत भरपूर मार्क्स मिळवणारी मंडळी भविष्यात प्रॅक्टिकल लाईफमध्ये यशस्वी होतातच असं नाही. या उलट परीक्षेत कमी मार्क्स मिळवलेली मंडळी पुढे यशस्वी उद्योजक झाल्याची आणि त्यांनी या सो कॉल्ड स्कॉलर मंडळींना नोकरीला ठेवण्याची उदाहरणं भरपूर आहेत. 2 विद्यार्थी पेढे द्यायला आले. एकानं सांगितलं मला 92% मार्क्स पडले आणि दुसऱ्यानं सांगितलं मला 80% मार्क्स पडले. कोण जास्त यशस्वी आहे सांगा? आता तुम्ही म्हणाल 92% वाला. अर्थात हे उत्तर स्वाभाविकच आहे. पण आता ज्याने 92% मार्क्स मिळवले त्याला टर्मिनलला 95% होते आणि आता ज्याने 80% मार्क्स मिळवलेत त्याला टर्मिनलला 60% होते. असं समजल्यावर आता सांगा दोघांपैकी कोण जास्त यशस्वी आहे? अर्थातच 80% वाला. म्हणून यश प्रत्येकासाठी वेगळं आहे. एक मात्र नक्की, प्रगतीच्या दिशेनं वाटचाल म्हणजे यश.